नागरिकांच्या अनेक व्यवहारांच्या पूर्तीसाठी दस्त तयार केला जातो. या दस्तांना मुद्रांक भरले आणि त्याची नोंदणी केली तरच त्यांना कायदेशीर मान्यता मिळते. मुद्रांक भरणे आणि नोंदणी करणे या दोन्ही सेवा नोंदणी व मुद्रांक विभागाकडून दिल्या जातात. नागरिकांना या सेवा सुलभ आणि गतिमान रीतीने मिळण्यासाठी आजतागायत अनेक ई-गव्हर्नन्स प्रकल्प विभागाने राबवले आहेत. याच मालिकेतील पुढील टप्पा म्हणून आणखी काही ई-उपक्रमांचे लोकार्पण करताना विभागाला आनंद होत आहे. नूतन संकेतस्थळ, न्यू वेबसाईट. असे अद्ययावत संकेतस्थळ ज्यात आहे आपल्या वापरासाठी अधिक सुलभता, अधिक सेवांचा समावेश आणि विभागाचे कामकाज, संबंधित अधिनियम आणि नियम यांची माहिती. दस्त तयार करण्यासाठी उपयुक्त मसुदे देखील आपणास इथे मिळू शकतात. मोबाईल ऍप्लिकेशन माय सरिता. आता नागरिकांना आवश्यक सेवा आणि प्रक्रिया मिळतील आपल्या स्मार्टफोनवर आणि एका क्लिकवर. माहितीची सहज उपलब्धता असलेले हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे नागरिक आणि विभागांमध्ये परस्पर संवादासाठी परिपूर्ण माध्यम. नागरिक संपर्क व्यवस्थापन प्रणाली CRM ऍप्लिकेशन अर्थात कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ऍप्लिकेशन. नागरिकांना आपल्या तक्रारी, सूचना किंवा अभिप्राय अनेक माध्यमातून दाखल करण्याची सुविधा विभाग देत आहे. कालबद्ध कार्यवाहीची जबाबदारी सुनिश्चित असलेली एकात्मिक यंत्रणा आता सज्ज आहे. तसेच दुय्यम निबंधक आणि इतर अधिकाऱ्यांना नेटवर्क, संगणक आज्ञावली, संगणक सामग्री व वापर, सामग्री पुरवठ्याविषयी मागणी किंवा अडचणी नोंदवण्याची सुविधा इथे उपलब्ध आहे. मागण्यांच्या पूर्ततेचा पाठपुरावा करण्याची सोय असल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगाने करणे शक्य होईल. प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. प्रकल्पांचा आढावा, देखरेख आणि नियंत्रणासाठी उपयुक्त अशी ही व्यवस्था आहे. या प्रणालीचा उपयोग कामातील जोखीम वेळीच ओळखून आगाऊ नियोजन करणे आणि विलंब टाळणे यासाठी होतो. मूल्यमापन आणि विश्लेषण करून आवश्यकतेनुसार फेरबदल देखील केले जाऊ शकतात. अशा रीतीने प्रकल्प कमीत कमी वेळेत आणि खर्चात पूर्ण करून कार्यान्वित करणे शक्य होते. कॉल सेंटरचे आधुनिकीकरण. नागरिकांच्या सहाय्यासाठी सन 2014 पासून कॉल सेंटर सुरू झाले. या कॉल सेंटरचे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिकीकरण करण्यात येत आहे. नागरिक संपर्क व्यवस्थापन प्रणाली अर्थात CRM बरोबर जोडणी करून अहवाल आणि नियतकालिक माहितीसाठी सुधारित यंत्रणा देखील राबवली जाईल. यामुळे आपली सहाय्यता करणे जास्त सोपे होईल. विभागाच्या 10D प्रणालीची NESL डिजिटल डॉक्युमेंट प्रणालीशी जोडणी, NESL इंटिग्रेशन. मुद्रांक कायद्यातील कलम 10D नुसार बँक आणि इतर संस्थांना त्यांच्याकडे होणाऱ्या नोंदणी ऑप्शनल असणाऱ्या दस्तांचे मुद्रांक शुल्क ई-पेमेंट प्रणालीद्वारे भरणे बंधनकारक. याकरिता विभागाकडून बँक आणि इतर वित्तीय संस्थांना 10D प्रणाली उपलब्ध आहे. नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड NESL यांच्याकडून बँका आणि इतर वित्तीय संस्थांना त्यांच्याकडील कर्जविषयक दस्तऐवज डिजिटल स्वरूपात तयार करण्याची आणि ई-स्वाक्षरीची सुविधा दिली जाते. विभागाच्या 10D प्रणालीची NESL डिजिटल डॉक्युमेंट प्रणालीशी जोडणी देखील होत आहे. त्यामुळे डिजिटल डॉक्युमेंट तयार करणे, कर्जदारांकडून ई-स्वाक्षरी करून घेणे आणि त्या दस्तासाठीचे मुद्रांकांचे ई-प्रदान करणे बँकांना एकाच वेळी शक्य होते. व्यवसाय सुलभतेच्या धोरणाशी सुसंगत आणि शासन महसुलाच्या योग्य वसुलीसाठी उपयुक्त असा हा बदल आहे. ई-अभिनिर्णय, ई-ॲडज्युडिकेशन. एखाद्या दस्तास किती मुद्रांक शुल्क लागते याबाबत पक्षकारांनी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे मत घेण्याची प्रक्रिया म्हणजे अभिनिर्णय. ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करण्यासाठी
ई अभिनिर्णय प्रणाली नागरिकांना उपलब्ध करून देत आहोत। त्यामुळे अभिनिर्णय अर्ज दिलेल्या कालावधीत आणि पारदर्शीपणे पार पाडणे यावर नियंत्रण शक्य होईल। नागरिकांना अभिनिर्णय प्रकरणे ट्रॅक करणे आता सुकर होणार आहे। पक्षकारांना सुनावणीशिवाय इतर सर्व कामे ऑनलाईन करणे देखील शक्य होईल। बहुपर्यायी पेमेंट गेटवे मॉप्स DHC ऍप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे, ज्यामध्ये SBI ई-पे पेमेंट गेटवेचा वापर केला जात आहे, ज्यायोगे नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, भारत पे या माध्यमातून प्रदाने करता येतील। रोकड विरहित भारत उपक्रमानुसार सन 2019 पासून दस्त नोंदणी शुल्क केवळ ई प्रदानाद्वारे संकलित केले जाते, परंतु यात काही अडचणी येत असल्याने आता उपाय म्हणून DHC ऍप्लिकेशन मध्ये बहुपर्यायी पेमेंट गेटवे मॉप्स उपलब्ध करण्यात आला आहे। यापुढे पेमेंट गेटवेच्या तांत्रिक अडचणीस्तव दस्त नोंदणी खोळंबणार नाही किंवा शुल्क रोखीने स्वीकारावे लागणार नाही। या सर्व सुविधा नागरिक आणि शासनामध्ये दुव्याचे काम करत प्रगतीची नवी दिशा खुली करतील असा विभागाला विश्वास आहे। आपणही या सेवांचा लाभ घेऊन आपली नोंदणी व मुद्रांक विभागातील कामे सहज रीतीने आणि स्मार्ट पद्धतीने पूर्ण करून घ्यावी ही विनंती।